नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी आहे रूप। आज मी माझ्या पप्पांबद्दल बोलणार आहे। जे कोणी मला ओळखतं त्यांना चांगलं माहिती आहे मी पप्पांची किती लाडकी होते। पप्पा हा विषय माझ्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहे। पप्पांशिवाय माझं आयुष्य असणं, मी या जगात असणं खूप कठीण। पण तरी सुद्धा मी माझे बाबा गेल्यानंतर, माझे पप्पा गेल्यानंतर सुद्धा स्वतःला सावरलं आणि तसंच मी वागण्याचा प्रयत्न करते जसं मला पप्पांनी शिकवलं। फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी। आम्ही 4 भावंड, सगळ्यात मोठी मी। जर मीच ढासळले असते तर पुढच्यांनी काय केलं असतं हा विचार करून मी माझं सगळं दुःख, माझं रडणं मी बाजूला ठेवलं। 2011 साल माझ्यासाठी खूप वाईट। त्याच साली मी माझ्या वडिलांना गमावलं, त्याच साली मी माझ्या सासऱ्यांना गमावलं आणि त्याच साली मी माझ्या आजी सासूला पण गमावलं। त्यामुळे मला 11 म्हटलं की मला ते नको वाटतं आणि खूप जवळची व्यक्ती, खूप प्रिय व्यक्ती त्या सालात माझ्या गेल्या। त्यापैकी माझे पप्पा होते। पप्पांची अतिशय लाडकी या करता की माझ्या पप्पांच्या पिढीमध्ये पहिली मुलगी मी होती, त्यांना बहीण नव्हती। त्यामुळे माझे लाड प्रचंड झालेले आहेत। मला कधी त्यांनी जमिनीवर ठेवलं नाही, मला नेहमी उचलून घेतलं। मी जिकडे बोट दाखवलं ती वस्तू मला मिळाली। मी 100 मागितलं, मला 1000 रुपये मिळाले। म्हणजे इतकी मी लाडकी। आम्ही 4 भावंड असताना सुद्धा सगळ्यात जास्त लाड माझा झाला होता। आणि जेव्हा माझे बाबा गेले त्या क्षणाला ती वेळ माझ्यासाठी खूप भयंकर होती। पण जो आला तो जाणार या तत्वावरती मी स्वतःला सावरलं। मी अजून सुद्धा बोलताना माझे डोळे पाणावतात। मी पप्पांशिवाय जगू शकत नाही आणि राहू शकत नाही। हा माझा खूप वीक पॉइंट आहे। जे मला ओळखते त्यांना चांगलं माहिती आहे। पण तरी सुद्धा मी आज आहे कारण की मी एका मुलीची आई आहे। माझी जबाबदारी ती आहे। त्याकरता मी सगळी दुःख बाजूला ठेवली। मोठं कारण माझी आई, कारण की आईला आमच्या चौघांशिवाय कोणीच नाहीये आणि आम्ही मानतही नाही। आम्ही चौघांसाठी आम्ही पूर्ण ताकद आहोत तिची। त्यामुळे जसं मी मागे म्हणाले की पप्पा फक्त शरीराने गेले होते, मनाने आणि आत्म्याने ते नेहमी आमच्या सोबत आहेत। प्रत्येक वेळेस आम्हाला जाणवतं की ते आमच्या सोबत आहेत। पण मी देवाला नेहमी प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभावी। माझ्यामुळे किंवा माझ्या भावंडांमुळे, माझ्या आईमुळे त्यांची ते अडकू नयेत हे मला वारंवार वाटतं। त्यांचा जो काही पुढचा प्रवास आहे तो चांगला व्हावा हीच सदिच्छा असते माझी। पण पप्पांना विसरणं फार कठीण आहे माझ्यासाठी आणि ते या जन्मात तर होणार नाही। मी जितकी जन्म घेईन तितकी जन्म मला माझे हेच आई वडील हवेत, हीच नाती हवी आहेत। कारण की ह्या नात्यांनी मला खूप काही दिलेलं आहे माझ्या आयुष्यात, जे की मी शब्दात नाही सांगू शकत आहे। पप्पांबद्दल तर मी नाहीच बोलू शकत आहे। पप्पांनी मला जे काही ठेवलंय, फक्त आपण म्हणतो की हाताच्या फोडासारखं जपलंय। पप्पांनी खरोखर तसं केलेलं आहे माझ्यासाठी। मला कुठल्याच गोष्टीची कसलीच कमी पडू दिली नाहीये। त्याच्यानंतर सुद्धा माझ्या आईने सुद्धा मला कसलीच कमी पडू दिली नाहीये। आईने पण खूप छान सांभाळतीये आणि खूप आनंदात चालले आत्ताचे दिवस। पण पप्पांना मिस करणं। मी एक गोष्ट नक्की तुमच्याशी शेअर करावीशी वाटते मला। मी लहान होते आणि साधारण मी 4-5 वर्षाची असेल आणि तेव्हा माझा मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा अक्षरशः मला कुठल्याच 7-8 हॉस्पिटल माझी आई आणि माझा मामा, धाकटा मामा, दीपक मामा मला घेऊन फिरत होते। पण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये मला घेत नव्हते कारण की खूप क्रिटिकल माझी अवस्था होती। खूप ब्लिडिंग झालं होतं आणि आईला तर खूप टेन्शन आलेलं। आई पूर्ण साडीने आणि सगळं म्हणजे तिचे सगळे कपडे रक्ताने भरले होते। मला ती अशी हातात उचलून फिरत होती, सगळीकडे रिक्वेस्ट करत होती की हिला ॲडमिट करून घ्या, ॲटलिस्ट ट्रीटमेंट स्टार्ट करा। बट ती आतून खूप घाबरली होती की जर हे पप्पांना कळलं तर माझं काय होणार। आणि अगदी तसंच झालं। जेव्हा पप्पांना ही गोष्ट कळली की माझा ॲक्सिडेंट झालाय, तेव्हा पप्पांनी जे आईला म्हणतात ना, इतकं आईचं बोललेत आईला, इतकं सुनवलं आईला की तुझ्या जर माझ्या मुलीला काय झालं तर फक्त याद राख। आणि आई, मला तर असं वाटतं, मी खूप लहान होते मला आठवत नाही, पण मला तर असं वाटतं की आईने प्रत्येक देवाला हाक मारली असेल की माझी मुलगी जगू देत, ही जगली तर मी जगणार आहे। पप्पांनी खूप लाड केलेत माझे, खूप लाड केलेत आणि त्याच्यानंतर सुद्धा पप्पांनी मला खूप जपलेत। आणि खरं असं प्रत्येकाचे वडील प्रत्येकासाठी हिरो असतात, पण माझे वडील सिरियसली माझ्यासाठी हिरो आहेत। आणि असा बाप होणे नाही, कारण की जे पप्पांनी माझ्यासाठी केलं ना ते आयुष्यात मला वाटत नाही की कोणी माझ्यासाठी करेल। पप्पा आहेत यार, नो एक्सचेंज, पप्पाच पाहिजेत। सो देवाला हीच प्रार्थना की पप्पाच मला हवेत। कित्येक वेळा तर भांडणं सुद्धा झाली आहेत की आईची 3 मुलं आणि मी पप्पांची, कारण की कोणती गोष्ट मी मागितली तर पप्पांच्या तोंडी नाही नसायचं। पण हेच जर कोणी दुसऱ्याने मागितलं, म्हणजे आम्ही 3 बहिणी 1 भाऊ आहे,
तर बाकीच्या 2 बहिणी किंवा भावाने काय मागितलं तर तिकडे पप्पांचा क्वेश्चन मार्क असायचा की कशाला पाहिजेत, काय गरज आहे, कसलं काय वगैरे खूप प्रश्न असायचे. पण मी कधी म्हणलं पप्पा 50 रुपये हवेत, पप्पा मला प्रॅक्टिकलची बुक घ्यायचे, पप्पा बिंदास हवेत तेवढे पैसे द्यायचे जे की मला नको असायचे. पण माझे म्हणजे पैशासाठी असं नाही, पण माझे खूप लाड केलेत. मला कधी जमिनीवर चालू दिलं नाही. मला तेव्हा दुबई सिंगापूरचे कपडे मी वापरलेले आहेत. मी आता 40 वर्षाचे, तुम्ही 40-41 वर्षाचे तुम्ही अंदाज लावू शकता. त्या काळात 30-35 वर्षापूर्वी जर तेव्हाचे कपडे जे कपडे होते ते माझे दुबई आणि सिंगापूरचे होते, तर माझे काय प्रमाणात लाड झाले असतील. तेव्हा HMTचं घड्याळ आणि हे ते खूप खूप लाडात मला पप्पांनी वाढवलं. त्यांचेही लाड केले, पण त्यांना माझे लाड खूप असे ठळक दिसत होते की ताईचे लाड होत आहेत, ताईला सगळं मागेल ते मिळतंय वगैरे. पण असं नव्हतं. पप्पाला सगळे सारखे होते. थोडंसं झुकतं पारडं माझ्याकडे होतं, पण जे होतं ते माझ्यासाठी खूप छान होतं. अजूनही मी चिडवते भावंडांना माझ्या की जे लाड माझे झाले ते तुमचे झाले नाहीत. कारण की असं होत नाही. धाकट्याचे खूप लाड होतात, थोरल्याचे होत नाही. पण मी खूप लकी आहे की माझे लाड खूप झाले. मी कधी कधी आईला म्हणते तू सावत्र आहेस, कारण की माझे कधी लाड तू केले नाहीस, कधी मला जवळ घेतलं नाहीस. पण असं नाही आहे, फक्त गमतीचा पार्ट आहे. आईला सगळी लेकरं सारखी असतात, पण भावाकडे थोडं झुकतं माप असावं तिचं, असं मला वाटतं. माझी मुलगी आणि मी फार लकी आहे या गोष्टीसाठी, कारण की माझ्या मुलीने सुद्धा माझ्या पप्पांबरोबर, ती जाडू आजी म्हणायची माझ्या पप्पांना, मी तर खूप काळ पप्पांबरोबर काढलाय. पण माझ्या लेकीने सुद्धा 7-8 वर्ष माझी लेक पप्पांकडे होते आणि पप्पांनी सुद्धा जसे माझे लाड केले तसे अगदी तसेच तिचेही लाड केले. ती काय बोलायला आणि ते मिळू नये असं कधीच झालं नाही. घरातलं पहिलं अपत्य होतं. आमच्या 4 भावंडांमध्ये पहिली मुलगी माझी होती, त्यामुळे माझ्या भावंडांनी सुद्धा खूप लाड केले. माझ्या आईने सुद्धा प्रचंड लाड केले. इव्हन अजून सुद्धा करते. आज ती 20 वर्षाची झाली आहे, पण खूप लाड तिचे होतात. आणि पप्पांचा काळ जो होता ना, तो सुवर्ण काळ होता आमच्यासाठी. पण माझी लक्ष्मी होती पप्पा मला म्हणायचे तू माझी लक्ष्मी, पण आमच्यासाठी पप्पा आमची लक्ष्मी होते. आणि पण एक पप्पा गेल्यानंतर आम्हाला काही कमी नाही पडलं. आमची सगळी सोय पप्पा करून गेलेत. कुठेच कसलीच कमी नाही पडली. आईला पण सुखात राहील आई एवढं पप्पांनी करून ठेवलेलं आहे. गव्हर्नमेंट जॉबला होते, त्यामुळे बट ऑब्व्हियसली पेन्शन आहे, मेडिकलच्या सगळ्या फॅसिलिटीज तिला आहेत. देवाच्या कृपेने आम्ही भावंड सगळी चांगले आहोत की अजून सुद्धा एकमेकांना धरून आहोत. त्यामुळे आईला काय हवं असतं की आपली लेकरं चांगली राहावीत आणि कनेक्ट राहावीत. आणि ईश्वर कृपेने, गुरूंच्या आशीर्वादाने, स्वामी कृपेने आम्ही 4घही भावंड एकमेकांशिवाय राहू शकत नाही. भले आम्ही महिना फोन करत नाही, पण कनेक्ट आहोत. प्रत्येक सणासमारंभाला आम्ही एकत्र येतो, पिकनिक आमच्या होत असतात. हे केवळ आणि केवळ संस्काराची गोष्ट आहे असं मला वाटतं. जे पप्पांनी आणि आईने आम्हाला संस्कार दिलेत केवळ त्यामुळे होत आहे. आणि प्रेम आमच्या 4घांमध्ये जे बॉन्ड आहे ते केवळ. आता मी माझ्या नवऱ्याबद्दल बोल, कारण की माझं लव्ह मॅरेज आहे आणि पप्पांना थोडंसं, पप्पांचा काही प्रॉब्लेम नव्हता पण आईचा थोडा प्रॉब्लेम होता. पण ईश्वर कृपेने आणि पप्पाने, गुरूंच्या कृपेने तो सगळा सॉल्व्ह झाला. माझ्या नवऱ्याचं म्हणजे विजूचं आणि पप्पांचं नातं ना वेगळ्या लेवलचं नातं होतं. म्हणजे सासरा असं मला वाटतच नव्हतं. दोघं अगदी मित्र. म्हणजे ना पप्पा म्हणायचे अरे विजूसारखा जावंही नाही. म्हणजे हे पप्पांची वाक्य आहेत. म्हणजे खूप लाड. म्हणजे मला तर कधी कधी जेलस फील होतं की हा आल्यानंतर माझे लाड कमी झाले होते. कारण की विजू नाही येणार आहे, विजू कधी येणार आहे, विजू कुठे, काय विजू, अरे मी मुलगी आहे तुमची. बट असो, पण माझ्यासाठी चांगलं होतं की त्यांचं खूप रिलेशन चांगलं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला विजू हवा असतो. कुठे जायचंय विजू पाहिजे असतो, हे घ्यायचंय विजू पाहिजे असतो. म्हणजे त्याला लिटरली तो आमच्या घरातला मोठा मुलगा झाला होता आणि मी सून झाली होते. अशीच ट्रीटमेंट मला माझ्या बाबांकडून मिळत होते. ते मला खूप खटकत होतं, पण ठीक आहे चलता है, अपनाही फायदा ना, अपनाही बंदा वहाँ पे जा रहा था. तर असं विजूचा. आणि अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत माझे पप्पा ऑफ होण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत हे दोघं खूप मस्त एन्जॉय करत होते, गप्पा मारत होते. दिवाळीची वेळ होती आणि शेवट जर कोणी त्यांच्यासोबत होते तर मी आणि माझा नवरा होतो. मला आनंद आहे की प्रत्येक गोष्ट आम्ही पप्पांशी शेअर केली. मी प्रत्येक गोष्ट शेअर केली. अशी कुठली लाईफमधली गोष्ट नव्हती जी माझ्या पप्पांना माहिती नव्हती. आणि विजू तर बाई लाडका जावई, त्यामुळे बस सेट होतं सगळं. आणि अशा प्रकारे पप्पांनी